नमस्कार. मी जाधव पानाडी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे अगदी मनापासून स्वागत. पुन्हा तीच विनंती की आमच्या चॅनलला फॉलो करा आणि बेल ऐकून दाबा. आणि आपण काय करतो, बोर घ्यायचा असल्यावर आपण पानाडी बोलवतो आणि पानाडी बोलवल्यानंतर आपण आपलं क्षेत्र जे आहे ते आपण चेक करतो. चेक केल्याच्या नंतर पानाडी आणतो, पानाडी बोलवतो. त्यावेळेस पानाडी सांगतो आपल्याला 1.5-2 इंची पाणी आहे या क्षेत्रामध्ये. पण जे काही आहेत ते पानाडी समजा पाणी येऊन काही कालांतरानं, समजा आत्ता आपण बोर घेतला, बोरला पाणी लागल्याच्या नंतर काही कालांतरानं ते पाणी बंद होते हळूहळू. तर मी त्याच्यासाठी तुम्हाला एक प्रयोग सांगणार आहे. तो प्रयोग तुम्ही बघा, व्यवस्थित करा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हा झाला आपल्या पहिला पण एक व्हिडिओ सोडलेला आहे, परंतु त्यात व्यवस्थित न दिसल्यामुळे मी परत एकदा सांगतोय. आणि ज्यांच्या बोरचं चालू पाणी बंद झालेलं आहे त्यांनी हा प्रयोग करा. मी अगदी 100% म्हणत नाही, परंतु 99% पाणी बोरला येते. हा झाला आपल्या जमिनीचा पृष्ठभाग, बरोबर. पृष्ठभाग झाल्याच्या नंतर हा त्यात असा बोरवेल असतो आपला. हा बोरवेल असतो, बरोबर. तर बोरवेल हा जमिनीचा पृष्ठभाग झाला. हा खाली बोरवेलचा खालचा भाग झाला, पृष्ठभागाच्या खालील भाग. हा वर आपला क्रिसिंग पाईप. हा झाला आपला बोरवेल. अगदी त्याला असे झरे असतात, 2 झऱ्याचा असतो किंवा 3 झऱ्याचा असतो किंवा 4 झऱ्याचा पण बोरवेल असतो. तर 4 झऱ्याचा बोरवेल जरी असला, 3 झऱ्याचा जरी असला, तर त्याला अगदी असे झरे असतात बघा. असे झरे असतात. तर हा बोरवेल काही दिवसापूर्वी बोरवेल चालू होता, अचानक बंद पडलाय. तर त्यासाठी मी तुम्हाला सरळ साधा सोपा उपाय सांगतोय. हा झाला आपला पंप. हा खाली असा पंप असतो आपला. हा झाला पंप. ही केबल आणि ही आपली रस्सी असते, बरोबर. तर अगदी हा बोरवेल काही दिवस चालू होता. व्हिडिओ पुढे पुढे जर घेतला तर तुम्हाला काही समजणार नाही कसे करायचे. व्हिडिओ संपूर्ण बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. इथं आपल्याला एकदम बोरवेल पॅक करायचा आहे. पॅक असा करायचा आहे की बोरवेल मध्ये कुठल्याही प्रकारची हवा गेली नाही पाहिजे, याची आपण दक्षता घ्यायची आहे. इथं पूर्णपणे जर टाळी असेल किंवा जे आपले वरून जे झाकण म्हणतोय आपण त्याला, ते झाकण असेल किंवा म्हणजे नसेल तर 100% तो झाकण टाका. झाकणाने आपल्याला साईडनं एम सील भरता येईल. किंवा आपल्याला जी मार्केटमध्ये कॅरी बॅग भेटते, कॅरी बॅग जी खतामध्ये याच्यामध्ये निघते, तशीच मार्केटमधून एक 3 ते 4 फूट लांबीची अशी गोल कॅरी बॅग आणायची आहे. ती गोल कॅरी बॅग मध्ये वरून हे पाईप, रस्सी आणि केबल याच्यामधून अगदी ती आतमधून सरळ पास करून घ्यायची आहे. हा झाला खाली तुमचा क्रिसिंग पाईप. तर ही अशी पॅक करायची आहेत बघा, इकडे ध्यान द्या. अशी पन्नी असेल, ह्यो बोरवेल अगदी याच्यामधून सुद्धा हवा गेली नाही पाहिजे. हा बोरवेल असा पॅक करायचा आहे
किंवा नाही पण नाही भेटली तर अगदी आपल्याला 10 ते 20 रुपयाचं एम सील भेटतं. ती एम सील पूर्णपणे पॅक करायचे आहे. तर हे पूर्णपणे पॅक करायचं एम सीलने पॅक करून मग बघायचं आपला बोरवेल किती वेळ चालतो आणि पहिला किती वेळ चालत होता. तर मी असाच प्रयोग एका शेतकऱ्याला सांगितला. तर त्याचा बोर 100% या प्रयोगाने सक्सेस झाला. किंवा एम सील असेल, एम सील या टाळीवरती पॅक करा, किंवा एम सील नसेल तर आपल्याला मार्केटमध्ये कॅरी बॅग भेटते. ती कॅरी बॅग पूर्णपणे व्यवस्थित फिट करा, जेणेकरून बोरवेलमध्ये कुठल्याही प्रकारची हवा गेली नाही पाहिजे, याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची आहे. जर पाणी कमी येत असेल किंवा फेल गेलेलं असेल, नॉर्मल पाणी आलेलं असेल बोरवेलमध्ये, तर आपण त्यामध्ये हे करायचं आहे, हा प्रयोग करायचा आहे. हा प्रयोग केल्यानंतर मोटर चालू करायची आहे. चालू केल्यानंतर पहिला आपला बोरवेल किती वेळ चालत होता आणि पहिल्यापेक्षा आता किती वेळ चालतोय. तर असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे अपडेट पडत जातील. तर कसा वाटला हा आमचा प्रयोग जाधव पानडी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत. नक्की कमेंटमध्ये सांगा कसा वाटला हा प्रयोग. तोपर्यंत रामकृष्ण हरी.